शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदल आणि राज्य शासनाकडून संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार। नवीन पुतळा उभारण्यासाठी ही समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आज सत्ताधारी पक्षाचंच आंदोलन। अजित पवार गट महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मुका आंदोलन करणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी काढलं पत्र। राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। पुतळा दुर्घटनेनंतर पाहणीवेळी ठाकरे गट राणे समर्थक भिडले। एकाच वेळेला पाहणीसाठी आल्यानं राडा 2 तासानंतर तणाव निवळला। दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचाच विरोधकांना सवाल। एकेकाला घरात खेचून रात्रीतूनच मारून टाकीन। पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची मविया आंदोलकांना धमकी। 1 सप्टेंबरपासून सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन। मविया नेत्यांची घोषणा। हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मविया आक्रमक। 30 ऑगस्टला संजय राऊत मालवणला जाणार। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार। तर ठाकरे आणि पवारही लवकरच मालवणला जाण्याची शक्यता। आमच्याकडे फक्त 6 फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती। राज्य सरकारच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रांची माहिती। तर नौदलानं 30 फुटांचा पुतळा सांगितला याची कल्पनाच नव्हती। मिश्रांच्या दाव्यानं खळबळ। अजित पवारांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ। हिंगोलीच्या वसमतमधली घटना। अजित पवारांनी मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी। म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीचे अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 4 सप्टेंबरच्या ऐवजी 19 सप्टेंबरपर्यंत मुदत। तर म्हाडाच्या 2030 पैकी 370 घरांच्या किमती कमी होणार।